छगन भुजबळ आता कोर्टात जाणार आहेत। होय, मराठा आरक्षणाचा जीआर विरोधात ते कोर्टात जाणार आहेत। छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात दंड ठोपटलेले आहेत। आपल्याला रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। रुपाली, काय सांगशील? आरक्षणासाठी सरकारने जो जीआर काढलेला आहे त्या जीआरच्या विरोधात आता ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये आपल्याला नाराजी पाहायला मिळत आहे। या संदर्भामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी वारंवार आपली नाराजी बोलून देखील दाखवलेली आहे आणि आता या संदर्भात आता ते थेट कोर्टाची पायरी चढणार आहेत। या जीआरला आव्हान देणारी याचिका आम्ही कोर्टात दाखल करू अशा पद्धतीचं विधान जे येते याचा पूर्वीच छगन भुजबळ यांनी केलेलं आहे आणि कोर्टाची पायरी चढण्याच्या आधी त्यासाठी लागणारी जी कायदेशीर प्रक्रिया सध्या पूर्ण करण्याचं कामकाज सुरू असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। जे वकील आहेत, वकिलांची संपूर्ण टीम आहे किंवा या विषयातले जे तज्ञ लोक आहेत त्यांच्याशी बोलून कायद्यांची कागदांची सगळी जमवाजमव करणं असेल आणि त्या संदर्भातले दस्तावेज गोळा करणं असेल, या सगळ्या गोष्टी जमा झाल्यानंतर कोर्टाची पायरी चढणार असल्याचं खरं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होते आणि छगन भुजबळ जे ते कधी कोर्टात जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र सरकारने काढलेल्या जीआरच्या विरोधात आता छगन भुजबळ हे थेट मैदानात उतरलेले आहेत। छगन भुजबळ यांच्यासोबत अनेक खत ओबीसीचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे आता या जीआरला आव्हान दिल्यानंतर मराठा समाजामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया उमटते ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच रुपाली, धन्यवाद। आपण पाहू शकतोय की भुजबळ आता कोर्टात जाणार आहेत आणि मराठा आरक्षण जीआरला आव्हान देणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।